नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ SMT या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि याच्या ट्युशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे। तर ही आहे माझी 9:30ची बॅच। तर बघूया मी कोणाला काय काय शिकवलं। चला तर मग सुरुवात करूया। तुम क्या कर रहे हो अभी? साइंस। आप दोनों का क्या चल रहा है? हाँ, साइंस का भी टेस्ट दोगी है? ठीक है, अच्छे से बाहर करो। रिटर्न टेस्ट चाहिए और मेरा एक रैंडम क्वेश्चन का ओरल लूंगी। काय करतोय? कसली बुक नाही आणली? इसको एक पेज दे दो टेस्ट के लिए। काल बाहेर करून गेला 30 टेस्ट ना तू? काल ही इनकम्प्लीट टेस्ट आज कंप्लीट कर। हे टीचरनी सांगितले करायला? मग आणायला सांगितले। विकास शिकवते हे तुला आम्ही। अजून वर्कबुक आहे कुठलं इंग्लिशचं? वर्कबुक सेमिस्टर दाखव काय काय तुझे बुक्स जरा काढ। मला तुझ्या स्कूलचे वेगळे आहेत जरा बुक्स ना, ते बघायला पाहिजेत मला सगळे काढ। आपकी अगर आज पोएम बाहर नहीं हुई तो आपको मुर्गा बनना पड़ेगा। हंसो मत, मुर्गा बनाएंगे इनको। नहीं तो सेल्फ पनिशमेंट, मतलब खुद को मार के लेने का इसे। हाँ झाले? हाँ तेवढीच आहे ना पोएम। सेकंड लेसन गो अँड कम। ओके, गो अँड कम। Once there was a little boy who lived in a pretty little cottage. एक दिन एक छोटा लड़का कहाँ पे रहता था? In a pretty little cottage। मग ह्यांना हा लेसन शिकून झाल्यानंतर ह्यांना त्याचे मीनिंग्स लिहायला सांगितले आणि माझे बाकीचे जे स्टुडंट्स होते त्यांनी ज्या टेस्ट दिल्या त्या चेक केल्या। आणि आता ही माझी 3:30ची बॅच सुरू झालेली आहे। ह्याच्यामध्ये 6, 7 आणि 8 स्टँडर्डचे स्टुडंट येत होते आतापर्यंत, पण आता हे जे फर्स्ट सेकंडचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचेसुद्धा आता एक्झाम असणार आहे 29पासून, म्हणून मग मी त्यांनासुद्धा आता लवकर बोलवते। म्हणजे फर्स्टचे जे आहेत ते 4 वाजता, 4 ते 7 या बॅचमध्ये येतात, म्हणजे या वेळेत येतात। ॲक्च्युली ती माझी बॅच नाही आहे, पण त्या वेळेमध्ये येतात। आणि सेकंडचे 3:30 वाजता येतात। आणि 6, 7, 8चं दुसऱ्या दिवशी मराठीचा पेपर होता, त्यामुळे मग मी त्यांना मराठीचं सगळं करण्यासाठी सांगितलं होतं करायला। जसं की लेसनच्या खाली जे थोडक्यात उत्तरे असतात, एका वाक्य उत्तरे असतात, समानार्थी विरुद्धार्थी, हे सगळं बाहेर करून त्यांना त्याची टेस्ट द्यायची होती। आणि मी मराठी, हिंदी म्हणजे सगळ्या सब्जेक्टची रिटर्न टेस्टच मागते आणि मग नंतर ओरल पण घेते की कॉपी करून तर लिहिलं नाही आहे ना यासाठी। तर कारण की त्यांच्यानं स्पेलिंग मिस्टेक्स खूप होतात आणि मराठीमध्ये मात्रांच्यासुद्धा चुका खूप होतात, त्याच्यामुळे मग मी त्यांना रिटर्न टेस्टच द्यायला सांगते। आणि स्पेलिंग मिस्टेक होता कामा नये, त्या जर झाल्या तर मार खाल। तू का मराठी देतोयस? पुढचे लेसन दिलेत लिहून? 6 लेसन दिले। हाँ, मैं तो एक काम कर, मेरी चेक करते आंसर्स, मग तू लिह। टीचर बस मला थर्डचे क्वेश्चन। हाँ मी देते, थांब। मॅथ ठेवून दे, बेसिकचं काढचं। बेसिक शिकायचं आहे ना आपल्याला ना। थांब हे कर तू, 4:30 वाजता रेयांश येईल ना तेव्हा बेसिक शिकवते फोनिक्सचं, चालेल? तू काय करतोयस? असंच बसणार आहेस? हे कोणतं अक्षर आहे सांग लवकर। अंशात लक्ष कुठे तुझं? तर हा जो अंश आहे फर्स्ट स्टँडर्डला आहे, तर त्याला सध्या मी आई वगैरे ते शिकवत होती, पण सध्या जे सिलेबस असतो आपला त्याच्यातलं सुद्धा, जसं की ट्रू ऑर फॉल्स असू दे किंवा फिल इन द ब्लँक्स वगैरे असू दे, तर त्या सगळ्या सुद्धा गोष्टीबद्दल सुरुवात केली आहे। बघू तो कितपत हे करतो, कारण की तो ना खूप मुडी आहे। ज्या दिवशी त्याचं मन असेल त्या दिवशीच तो करणार अभ्यास, नाही तर अजिबात नाही। ओरडलं त्याला, मारतच नाही मी, पण ओरडलं जरी तरी पण असं खूप तो राग होता। काय साहेब, तो क्लास साहेब जेवलात? मग त्याला साईडला कधीच दरवाजाच्या जवळ बसवत। खा ना मग। टीचर आज पार्थचा बर्थडे हो पार्थ? खरंच? हो रे। चला पार्थला विश करा सगळ्यांनी। कर हे काय वाच?
ऑब्जेक्ट आन्सर नाहीये. हां मग लिही ना मग बघून समोर. रमा इधर आ इधर उधर मज्जा. तू काय पाठ केलेलं आहेस काय? हाँ हां हे कर, हे सांग. आँखों हे नीट बघ. नला कसा म्हणतो तू? नाकों हाथों. व्हेरी गुड. तर आता हे 6, 7, 8चे जे स्टुडंट्स आहेत ते त्यांचं आता स्टडी करत होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे मला लक्ष द्यायचं नव्हतं. फक्त ते करत आहेत की नाहीत, गप्पा तर मारत नाही आहेत ना, किंवा टाईमपास तर करत नाहीत ना, ह्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं. मग ते त्यांचं काम करत होते तोपर्यंत मी असं फर्स्ट वाक्यात उपयोग पण येऊ शकतो हिंदीमध्ये आलेला. बेसिक शिकवायचं असेल तर त्यांच्या नोट्स चेक करायचे असतील हे कोणी लिहून दिलं तुला? करत होते. कारण फर्स्टचे तसे दोनच मुलं आहेत, बाबाला त्याचा secondचे अभ्यास 2 नाहीये? आहेत आणि 4थचे 2 आहेत. तर मग ते होतं बरोबर ॲडजस्ट, काय असं मोठं हे नाही. आणि तोपर्यंत आतमध्ये किचनमध्ये टीचर पण त्यांचं शिकवत होतं. म्हणजे एक जो अंश आहे तो ब्लॉसम स्कूलचा, तर त्याची एक्झाम आता लवकर सुरू होणार आहे. म्हणजे कधी 7 जुलैपासून आहे. फिर आहे क्या? पूर्णपणे त्याच्याकडे टेस्ट कर दोगे फिर? टीचरांकडे किचनमध्ये ही 3-4 मुलांची आवाज करतात. तर मला असं वाटतं 8 स्टँडर्डची जी बॅच आहे सगळे मोठे आहेत ना, मग त्यांच्या गप्पा असतात कधी कधी, म्हणून मग त्यांना मी असं सेपरेट बसून त्यांच्याकडे लक्ष देते. तर आता त्याला टीचरने शिकून झाल्यानंतर म्हटलं आपण पण जरा बघूया ह्याला किती येते, काय चाललं आहे ते. म्हणून मग नंतर मग मी किचनमध्ये गेले आणि टीचरला बाहेर पाठवलं. मग त्यांचं असं ओरल वगैरे जरा घेतली, त्यांना काय डाऊट्स असतील ते क्लिअर केले त्यांचे. झालं बाळा, किती बाकी आहे? 9 आणि 10ची स्पेलिंग बाकी आहे ना. डू इट फास्ट. नीट ड्रॉ करायचं व्यवस्थित. हे बाजू रे. आशीर्वाद है. अभी यहाँ पे मत आओ, मैं बिजी हूँ प्लीज. सबको आशीर्वाद है. अच्छे से पेपर लिखो. रुकना पटेल मेरे लिए. 7 वाली येत नाही ना, SCBN 7 बाहेर कर. अच्छा से लिख रही ये आज ये ना लवकर ये. शाबाश. तो शाहरुख खान ट्राई कर. मैं शाहरुख करूँ? शाहरुख खानी. ये क्लैप करो, देखो कितने स्पेलिंग टीचर शाहरुख खानी. एक सिंक मध्ये करा का? 1, 2, 3. तू आलीस, तू गेलंच नाही ते. 8, 9. 7, 8, 9. ही स्पेलिंग सुद्धा आली पाहिजे. ओके बस समजा. तर आता 6:30 वाजलेत आणि 6:30च्या बॅचमधले स्टुडंटसुद्धा जॉईन झालेले आहेत. आणि हे जे आहेत CBSEचे स्टुडंट, त्यांची एक्झाम असली ना कीच ते असं जास्त वेळ थांबतात. एरवी त्यांची जी 2 तासाचं जे टायमिंग असतं तेव्हा ते घरी जातात. पण होतं काय ना, त्यांची FA1, FA2, त्यानंतर SA1, मग FA3, FA4, म्हणजे मग ते मॅक्झिमम टाईम जे आहे ना ते 3 तासच क्लासमध्ये असतातच. 2 तास कधी. आता बघा 29पासून एक्झाम सुरू होणार आहे परत, तर मग मी आता 21पासून परत त्यांचं टायमिंग वाढवणार आहे. त्याच्या आधी ही FA1 मागच्याच म्हणजे जूनमध्येच झालेली होती. मग तेव्हा पण ते आता हे 2 तासाच्यापेक्षा जास्त थांबतात. ठीक आहे, त्यांचं सगळं म्हणजे व्हायला पण पाहिजे ना, कारण CBSEचा जो सिलेबस असतो तो खूप असतो, तेवढं बाहेर नाही होत, 2 तासामध्ये नाही होत. त्याच्यामुळे मी त्यांना एक्स्ट्रा थांबवून ठेवते आणि जे मुलं करतात त्यांना मी लवकर पाठवते घरी. तर मग तोपर्यंत जी 6:30ची जी बॅच येते ना त्यांना आम्ही आदल्या दिवशीच काम सांगून ठेवतो की तुम्हाला आल्या उद्या हे करायचं आहे. एखादं नोट्स वगैरे दिले असेल तर त्या बाय हॅर्ट करायचं.
मग त्यानंतर ही सगळी मुलं गेली ना किंवा प्रॉपर त्यांच्याकडे पण लक्ष राहतं. त्याच्यामुळे कुठल्याच मुलाचं नुकसान होत नाही की ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं किंवा त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. तर तरी पण तुमचे अजून काही तुमच्याकडे सजेशन्स असतील, ॲडवाइसेस असतील तर प्लीज नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून मला माझा क्लास घ्यायला अजून सोपं होईल. मम्मी का फोन आया है? बहुत पानी बिछाने की इतनी घड़ी क्यों आप लोगों को? ओरडले की तिला कळालंय ना. म्हणजे तर हे जे आहेत ते माझे ओल्ड स्टुडंट आहेत. म्हणजे लास्ट इयर माझ्याकडे येत होते, पण जूनमध्ये काय झालं ना, 15 जून नंतर शाळा सुरू होते. मग त्यांनी विचार केला की आपण 1 जुलैपासूनच जाऊया. मग 1 जुलैपासून ते आता यायला सुरुवात झालेली आहे त्यांची. ॲक्च्युली माझे जे व्हिडिओज असतात ना ते मी रेकॉर्ड करते, पण मला त्याच दिवशी अपलोड करायला वेळ खरंच नाही भेटत. कारण तुम्हाला माहिती आहे माझा छोटा बाबू आहे आणि 3-3 बॅचेसमध्ये मी क्लासेस घेते, त्याच्यामुळे खरंच नाही जमत. तर समजून घ्या तुम्ही. लवकरात लवकर मी म्हणजे डेली व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल, पण सध्या तरी मला जमत नाही आहे. मग आता बघा, हे सगळ्या स्टुडंट्सना जे आतमध्ये बसलेले होते ते CBSEचे स्टुडंट गेल्यानंतर मी त्यांना बाहेर घेतलं. तुम्ही बघू शकता 7 वाजलेले आहेत. तर आता हिची एक गंमत सांगते. हिने काय केलं, नोटबुकमध्ये ना लिहिलं, पूर्ण लिहिलं न्यपर्यंत, आणि मला म्हटलं मी स्वतःहून लिहिलं. पण जेव्हा मी तिला बोर्डवर लिहायला सांगितलं तेव्हा तिला येतच नव्हतं. फक्त जी कची लाईन आहे ती तिने फक्त लिहिलेली. तर मग काही मुलं असं करतात, तर त्यांच्याकडे आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, नाहीतर आपल्यालाच उल्लू बनवतात काही मुलं. कची लाईन कुठली आहे तर नंतर काय तो बोल लवकर. ढ न. ओके, गुड गर्ल आहेस ना तू. घाम आलाय, ताप नाही तुला? त्याचा आतून म्हणजे कधी आपलं सर्दी होणार असते ना तेव्हा अशी कणकण, म्हणून ते वाटतं. ताप नाही आता. तर ह्या बॅचमध्ये काय ना 6 स्टँडर्डचे स्टुडंट जास्त आहेत आणि हिच्याकडे मी लक्ष देते पूर्णपणे, आणि बाकी स्टुडंटना रजिता टीचर हँडल करतो. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.